नाशिक शहरातील अडगाव परिसरामध्ये वकिलावर धारदार शस्त्रानं जीवघेणा हल्ला करणाऱ्या प्रकरणातील मुख्य आरोपीला तब्बल 1 वर्षानंतर अडगाव पोलिसांनी अटक केली। या कारवाईमुळे शहरातील गंभीर गुन्ह्यांविरोधातील पोलिसांची मोहीम अधिक तीव्र झाल्याचं दिसून येत आहे। नाशिक शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सर्व पोलीस ठाण्यांना कठोर कारवाईचे आदेश दिलेत। त्यानुसार पोलीस उपायुक्त मोनिका राऊत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांनी गुन्हे शोध पथकाला आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिलेल्या होत्या। अडगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला होता। फिर्यादी रामेश्वर विठ्ठल बोराडे वय वर्ष 39, व्यवसाय वकील, राहणार शिलापूर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 3 जुलै 2025 रोजी काही अज्ञात इसमांनी त्यांच्या कार्यालयात घुसून जमिनीच्या वादातून धारदार शस्त्रानं त्यांच्या डोक्यावर वार करत गंभीर जखमी केला आणि ठार मारण्याचा प्रयत्न केला। या गंभीर गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार आरोपी आदित्य विजय कहांडळ, राहणार शिलापूर, हा घटनेनंतर फरार होता। तब्बल 1 वर्षानंतर गुन्हे शोध पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आरोपी रात्री त्याच्या घरी येणार आहे। या माहितीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दादासाहेब वाघ, पोलीस अंमलदार सुमित शिंदे आणि शक्ती पेंढारकर यांनी शिलापूर येथे सापळा रचून आरोपीला अटक केली आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे, पोलीस निरीक्षक शिवाजी अहिरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल गोंडे आणि पोलीस उपनिरीक्षक विकास पंचमुख, पोलीस उपनिरीक्षक किशोर कुवर, पोलीस हवालदार दादासाहेब वाघ, इम्रान शेख, शिवाजी आव्हाड, निलेश काटकर, मनोज परदेशी, श्रीकांत महाजन तसेच पोलीस कर्मचारी सुमित शिंदे आणि शक्ती पेंढारकर, मनोज मोरे, अक्षय गोसावी, रवींद्र लिलके, प्रीतम बोराटे, दीपक भुजबळ, कुणाल राऊत आणि महिला पोलीस हवालदार वैशाली बच्छाव आशाणी यांनी या पथकानं यशस्वीरित्या ही कामगिरी पार पाडली। तर पुढील या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल गोंडे करत आहे। मागील वर्षी गुन्हा रजिस्टर नंबर 229/2025 या गुन्ह्यामध्ये एक वकिलांवर हल्ला झाला होता। त्याच्यामधील फरार आरोपी आदित्य कहांडळ हा मागील 1 वर्षापासून फरार होता। अडगाव पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी आणि अंमलदार यांनी गोपनीय माहितीच्या आधारे सदर आरोपीला सदर गुन्ह्यामध्ये ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेली आहे। त्याला कुठून ताब्यात घेतलं? परिसरातून त्याला ताब्यात घेतलेलं आहे। त्याचं मारहाण करण्याचा उद्देश काय होता? त्याच्यामध्ये प्रॉपर्टीचे वाद होते। त्यांना मारण्यासाठी सुपारी देण्यात आलेली होती मुख्य आरोपी यांनी। अजून काय आरोपी याच्यात निष्पन्न होण्याची शक्यता आहे? नाही, ह्याच्यामध्ये हा एकमेव आरोपी बाकी होता अटक करण्याचा।